तर आपले ना खूप कमी लेनचे व्हिडिओ काय येत आहे त्याचं रिझन असं आहे. पहिला प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्क आहे, कारण या इकडे ना नेटवर्कच चालत नाही. जिथं पण चालते 4G चालते, 5G चालायला हवं तेव्हा अनलिमिटेड लागतंय. आता आहे ना नेक्स्ट टाईमपासून म्हणजे आता थोड्या दिवसांनी ना पोर्टिंगच करून घेईन कार्ड, म्हणजे अनलिमिटेड रिचार्ज येईल, नाही तर नाही ना अनलिमिटेडच पॅक मारून घेईन. ते कसं आहे ना इथं नेटवर्क कमी चालतंय खूप जास्त. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता आलेलो आहे मराठी शाळेमधून, कारण मराठी शाळेमध्ये काही काम होतं मतदाराचं. तर मतदारांचा नंबर घेणं होता वाटते, तर आम्ही ना मराठी शाळेमध्ये गेले होते अँड आता आलेलो आहे घरी. आता इथं आहे ना पाऊस चालू झालेला आहे, थोडा थोडा हलका हलका पाऊस येतोय. म्हटलं लाईन जाईल तर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवू, आणि इथे ना इन्व्हर्टर पण नाही आहे चार्ज करण्यासाठी. लाईन गेल्यावर मोबाईलला फुल चार्जिंग केलेलं आहे अँड पावसाचं वातावरण झालेलं आहे, मस्तपैकी आबाळ आबाळ वातावरण झालेलं आहे. तर आपले ना खूप कमी लेनचे व्हिडिओ काय येत आहे त्याचं रिझन असं आहे. पहिला प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्क आहे, कारण या इकडे ना नेटवर्कच चालत नाही. जिथं पण चालते 4G चालते, 5G चालायला हवं तेव्हा अनलिमिटेड लागतंय. आता आहे ना नेक्स्ट टाईमपासून म्हणजे आता थोड्या दिवसांनी ना पोर्टिंगच करून घेईन कार्ड, म्हणजे अनलिमिटेड रिचार्ज येईल, नाही तर नाही ना अनलिमिटेडच पॅक मारून घेईन. ते कसं आहे ना इथं नेटवर्क कमी चालतंय खूप जास्त अँड ब्लॉग अपलोड करण्यासाठी ना खूप जास्त वेळ लागतोय. तर म्हणजे नेट पुरेसं नाही आहे ब्लॉग अपलोड करण्यासाठी. तर ना खूप कमी नेट म्हणजे 2 GB पर डे भेटतं, बट ब्लॉगला आहे ना 5 ते 6 GB लागून जातं. म्हणून मी ब्लॉग आहे ना कमी लेनचेच बनवतो आहे, कारण आहे ना नेटवर्कचा इश्यू झालेला आहे. जेव्हापासून आपल्याकडे अनलिमिटेड नेट येईल ना तेव्हा 13-15 मिनिटाचे ब्लॉग बनत जातील. अँड इथे ना एक टावर आहे, पण ते पण आहे ना जिओचं आहे. या ठिकाणी एक टावर आहे, बट ते पण जिओचं आहे. अँड आपल्याला जिओचं टावर नाही लागत, आपल्याला लागतं एअरटेलचं टावर, बिकॉज आपलं कार्ड एअरटेलचं आहे. तर आपण काही दिवसांना कार्ड पण पोर्टिंग करून घेऊ, म्हणजे थोडंसं रिचार्ज बाकी आहे. तोपर्यंत आपलं यश दो ब्लॉग चॅनलवर आहे ना खूप कमी लेनचे व्हिडिओ येतील, म्हणजे 3 मिनिट 4 मिनिट असे. पण आहे ना आता यश दो ब्लॉग चॅनलचं 1K सेलिब्रेशन खूप जास्त जवळ आलेलं आहे मित्रांनो. आपले 997 सबस्क्रायबर झालेले, आता फक्त 3 सबस्क्रायबर लागत आहे. तर लवकरात लवकर आपले 3 सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या आणि 1K सेलिब्रेशन देखील नक्की बघा. आणि ज्यांनी आपल्या यश दो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर पेजवर जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आता Q&A व्हिडिओ बनवण्यासाठी चॅलेंज केलेला आहे, तर लवकरात लवकर Q&A व्हिडिओसाठी क्वेश्चन टाईप करा कमेंटमध्ये. पुढच्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये आहे ना आपल्या Q&A व्हिडिओचे क्वेश्चन जमा झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला Q&A व्हिडिओ आहे ना लवकरात लवकर बघायला भेटेल. अँड धन्यवाद, तुम्ही ना व्ह्यूज पण चांगले येत आहे, म्हणजे सपोर्ट पण भेटतोय खूप मोठा. अँड आहे ना म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त व्ह्यूज येत आहे आपल्या व्लॉग्सवर, तर खूप खूप धन्यवाद. आणि ना आपले 1K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करा. 1K वरून जास्त पण झाले तर चालेल, पण आहे ना लवकरात लवकर कंप्लीट करा आणि लवकरात लवकर 1Kचं सेलिब्रेशन बघा. तर आहे ना म्हणजे खूप जास्त भारी वाटतंय की तुम्ही एवढा सपोर्ट दाखवताय आपल्या ब्लॉग्सवर. गावात आहे ना सर्वीकडे इतकी गर्दी माहिती का, खूप जास्त घर आहे, म्हणजे जवळपास आहे ना खूप जास्त घर आहे आमच्या गावात आहे ना. म्हणजे आमच्या घराजवळ आहे ना खूप जास्त लोक नसतात, तर ब्लॉग काढायला काही वाटत नाही. बट इथं आहे ना थोडंसं युनिक फील होतं आहे. इथं बघा खूप जास्त म्हणजे एकदम घराशेजारीच घर आहे, तर थोडंसं वेगळं वाटतं इथं ब्लॉग शूट करायला. म्हणजे सर्व गच्चीवर आलेलं असतं संध्याकाळच्या वेळेस, तर ब्लॉग शूट करायला थोडं युनिक वाटतंय. बट मी मॅनेज करून घेतो गाईज. आता डेली ब्लॉगिंग सुरूच केली आहे. तुम्ही फक्त लवकरात लवकर आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या. अँड ना Q&A व्हिडिओसाठी कमेंट करायला विसरू नका. अँड आजचा ब्लॉग खूप जास्त लाँग ना हो, म्हणजे शॉर्टच ब्लॉग करतोय आज, म्हणजे खूप कमी लेनचा ब्लॉग करतोय. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नाही नसेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.